देशातील एकमेव भगवान पुरुषोत्तम मंदिर असलेल्या बीड जिल्ह्यातील पुरुषोत्तमपुरी येथून एक अत्यंत धक्कादायक आणि प्रशासनाचा थरकाप उडवणारी बातमी समोर येत आहे। पुरुषोत्तमपुरी येथे अधिक मास यात्रेसाठी आलेल्या भाविकांच्या जीवाशी प्रशासनाकडून खेळ सुरू आहे का, असा गंभीर प्रश्न आता उपस्थित झालाय। यात्रेनिमित्त गोदावरी नदीत तब्बल 50 भाविकांना घेऊन जाणारी एक बोट अचानक पाण्यात उलटल्याची खळबळजनक घटना घडलीय। क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसवल्यामुळेच ही बोट पलटल्याचा थेट आरोप बोटीतील प्रत्यक्षदर्शी भाविकांनी केलाय। सुदैवानं या दुर्घटनेत मोठी जीवितहानी टळली असली तरी 10 ते 12 वर्षाचा एक निष्पाप मुलगा अद्यापही पाण्यात बेपत्ता असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे। बोटीतून प्रवास करणाऱ्या महिलांनी दिलेली प्रतिक्रिया अंगावर काटा आणणारी आहे। आम्ही अक्षरशः पाण्याच्या तळाशी जाऊन मृत्यूच्या दारातून परत आलोय, असा थरारक अनुभव महिलांनी कॅमेऱ्यासमोर सांगितलाय। अधिक मास यात्रेनिमित्त पुरुषोत्तमपुरी येथे सध्या लाखो भाविक दाखल होत आहेत। मात्र गर्दीचा गैरफायदा घेत बोट चालकांकडून नियमांना केराची टोपली दाखवली जात आहे। लाखो रुपयांचे टेंडर निघूनही भाविकांसाठी लाईफ जॅकेट का उपलब्ध नव्हते? बोटीच्या क्षमतेवर प्रशासनाचे नियंत्रण का नव्हते? असे संतप्त सवाल आता उपस्थित होत आहेत। एखादी मोठी दुर्घटना घडून निष्पापांचे बळी गेल्यानंतरच स्थानिक प्रशासन जागे होणार का, असा संतप्त सवाल भाविक आणि ग्रामस्थ विचारत असून दोषींवर तातडीनं कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे। घटना झाली, त्यांनी भरपूर बाया बसल्या, बाया उतरत होत्या, उतरून नाही दिला। 50च्या पुढे बाया बसतो म्हणला, बायाला उतरून नाही दिले, धमकी देतो परत लोक बुडायला। तरी बळजबरी लोक बसले, तरी बुवा अडत, तरी पैसे त्यांनी 10 बायाच्या पुढे माणूस गेला नाही पाहिजे इथून पुढे कोणत्याच बोट मध्ये। खोल पाणी होतं, सगळ्या तळाला गेले। मी स्वामी समर्थ तळात सुद्धा बोलले। वर उलटी आल्याच्या नंतर माझी साडी गुतली, तिथून पुढे लोक काही निवडले, त्या माणसाने बुडून नाही दिलं। होती एका अंगावर सगळी पूर्ण खाली गेली होती, अख्खे लोक पाण्यात बुडाले होते। याची मागणी नाही, इथून पुढे कारवाई झाली पाहिजे। 10 लोक गेले नाही पाहिजे, धरून जोडायला। आम्ही बसताना त्याला विचारलं, एवढं पब्लिक याच्यात जमतं का? तो स्वतः म्हणला 50च्या पुढे, हो मावशी 50च्या पुढे बसतो। त्याला पुढे आणून झोडलं पाहिजे। आता सध्या म्हणा 50 माणसं बसतात का? आम्ही बुडलो, देवाच्या नावाने आज वाचलो, पुरुषोत्तम महाराजांनी वाचलो आम्हाला। भगवान बाबा उलट कृपा झाली आमच्या समजे, आमच्या सोबत आम्ही दुसरे माणसं आणले होते ना, खुशाल ते म्हणते की 50 माणूस बसतं का त्या बोट मध्ये? 50 उतरत होतो, आम्हाला हाताला धरून परत वापस नेलंय त्याच्यात कमी असते ना, 60-70च्या पुढे असते, पूर्ण भरलेली होती। आम्ही कशाला संख्या मोजली? त्याच्यात 4-5 ग्रुपचे माणसं होते, 5-7। आता ग्रुप मध्ये 12, काहीच्या ग्रुप मध्ये 15, आमच्या स्वतःच्या ग्रुप मध्ये 8 माणसं इथं। घटना घडली होती, तुम्ही बोटीमध्ये होतो, स्वतः आम्ही बुडलो होतो, आम्ही वाचलो तर आम्हाला उलट चांगलं झालं। आम्हाला देवाची कृपा झाली, आमच्या मधल्या समजाची देवाची कृपा झाली।